हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन। आणि आजच्या शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेच्या प्रारंभ करूया आपण। कालच्या चिंतनामध्ये आपण 6 नंबरच्या श्लोकाचा विचार आणि त्यावरच्या माऊलींच्या 25 ओव्यापर्यंत आपण निरूपण पाहिलेलं होतं। 84 लक्ष योनी कशा उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्ये विविध अशी प्रकार कोणकोणते आहेत आणि प्रत्येक जातीमध्ये किती जीव शरीर असतात त्याची संख्यासुद्धा काढता येत नाही, अशी प्राणीरूप नाण्याची टाकसाळ असा हा कारखाना सुरू असतो। आणि त्यामध्ये या प्रकृतीच्या टाकसाळामधून एकाच योग्यतेची आणि पंचमहाभूतापासून बनलेली अशी पुष्कळ प्रकारचे प्राणी म्हणजे नाणी हे उत्पन्न होत असतात। पण नाण्याचा हिशेब मात्र प्रकृती ठेवते। 25व्या ओळीपर्यंत असा विचार आपण केलेला होता। प्रकृतीलाच तो हिशेब करतो, त्यामुळे प्रकृतीच ईश्वराच्या साहाय्यानं त्या जीवाला कर्माचा भोग घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते, देत असते। त्यामुळेच आपल्याला जे भोग घडतात पुढे आपण पाहणार आहोत ते कर्माचे भोग असतात। जे आपल्या वाट्याला येतं ते नाकारता येत नाही। माझं शरीर मला नाकारता येत नाही, माझा जन्म मला नाकारता येत नाही, माझं कुटुंब माझी जात मला नाकारता येत नाही, ज्या ठिकाणी मी जन्माला यायचं ते मला नाकारता येत नाही। त्यामुळं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा। गदिमांचं गाणं आपल्याला या समयी आठवतं। त्याचं कारण आहे या 84 खाणीतून 84 लक्ष योनीमधून जन्माला येणारे ज्या सगळे प्राणी जे आहेत त्यामध्ये अंडज, स्वेदेश, श्वदज, जारज वगैरे ज्या योनी आहेत त्यातून जन्माला येणारे आहेत। आणि ही पंचमहाभूताची अनेक नाणी सर्वाचा हिते हिशेब प्रकृती कशी ठेवते हे आश्चर्यात्मक कार्य आहे। भगवंत हे एक आश्चर्य आहे, सृष्टी हे एक आश्चर्य आहे। सगळ्या सृष्टीकडे पाहताना आपल्याकडे पाहावं म्हणजे आपणच आश्चर्य आहोत असं आपल्याला वाटायला लागेल। आपल्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत शरीरातल्या आणि शरीरातली सगळं यंत्र जे आहे ते कसं आकस्मिक आणि अगदी मिरॅकल सगळं आपल्याला बघायला मिळतं। आणि हे जर बघायला मिळालं तर ईश्वरावरला विश्वास दृढ व्हायला पाहिजे। पण बऱ्याच वेळा विज्ञानाच्या नादाला लागून करायला पाहिजे विज्ञानाचा नाद, पण विज्ञान हे ज्ञानावरती अवलंबून आहे। ज्ञान म्हणजे परमात्मा आहे। परमात्म्याचा अधिष्ठान असल्याखेरीज वरती विज्ञान उभा राहू शकत नाही। एखादी इमारत होण्यासाठी पाया असावा लागतो। पाया कदाचित जमिनीच्या खाली असेल म्हणून तो दिसत नसेल, पण पाया दिसत नसला तरी इमारत दिसते ना। त्यामुळे इमारतीकडे बघताना पायाची आठवण आपल्याला झाली पाहिजे। आपण बरेच वेळा तिरंगी ध्वजाला काय आपण सॅल्यूट करत असतो, पण तिरंगी ध्वजाला सॅल्यूट करताना त्या ध्वजाकडे पाहताना त्याला पेलणारी काठी कुणाच्याच लक्षात येत नसते। खाली जो खांब लावलेला असतो, ज्या खांबावरती ज्या काठीवरती तो ध्वज असतो त्या ध्वजाकडे सगळीजण पाहत असतात, ध्वजाला नमस्कार करत असतात। पण काठीला कोणी नमस्कार केलेला आपल्याला बघण्यात आहे काय? बघा नाही, काठीला कोण फारसं विचारत नाही किंवा ती दृष्टीआडच झालेली असते हे सगळे मान्य करतात, पण ती दृष्टीआड असते। सगळ्यांचं लक्ष ध्वजाकडे असतं। तसं विज्ञानाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, या सृष्टीकडं लक्ष आहे, ह्या जगत पसाऱ्याकडं लक्ष आहे। पण या जगत पसाऱ्याला अगदी गुप्तपणाने अगदी अदृश्य स्वरूपामध्ये चालवणारी जी शक्ती आहे ती भगवंत आहे। आणि भगवंत शक्ती जर नसती
तर याचा हिशोब कुणी ठेवला असता? कोणी याचा हिशोब करायचा? कुणाने किती कामं केली आणि कुणी किती पापं केली आणि कुणी किती पुण्य केलेले आहेत, या सगळ्यांचा हिशोब ठेवून त्या जन्मामध्ये, पुढील जन्मामध्ये, कोणत्या जन्मामध्ये त्याला टाकायचं, या सगळ्याची मॅनेजमेंट आहे. हा मॅनेजमेंट करणारा मॅनेजर फार मोठा आहे. त्याशिवाय हे सगळं घडू शकणार नाही. म्हणून जर आपण असा विचार जर करायला लागलो तरी दिसत नसणारं असे तत्व आहे जे दिसतेल्या सगळ्या गोष्टी चालवतं. म्हणून त्याच्या पाठीमागं असणाऱ्या तत्वाला आपण नमस्कार केलाच पाहिजे. ह्या 84 लक्ष योनीचा विचार करताना किती प्रकार त्यामध्ये आहेत हे आपल्याला लक्षात यावं लागेल. म्हणून माऊली बोलतात, ऐसे एक तुके पाच भौतिक पडती बहुवस टाक, मग ती समृद्धीचे लेख प्रकृतीच धरी. लेख म्हणजे त्याचा हिशेब जो आहे तो प्रकृतीच करत असते. जीवाला हे शक्य नाही. जीव अल्पज्ञ आहे आणि भगवंत म्हणजे प्रकृती आपण म्हणूया त्याला. ही प्रकृती कशी आहे? सर्वज्ञ म्हणजे शक्तिमान आहे. प्रकृती शब्दाचा अर्थ ईश्वर, बरं का. नाही तर प्रकृती सर्वज्ञ आहे, मग ईश्वराला काही किंमत राहणार नाही. प्रकृतीला पकडून ईश्वर या सगळ्या सृष्टीची निर्मिती करत असतो. हे जीव, जारज, अंडस, स्वेदज वगैरे सगळे जीव निर्माण होत असतात आणि त्यामुळे त्याचा लेखाजोखा, जमा खर्च ठेवण्याचं काम ही प्रकृती करत असते. जीवाला त्याची काहीही माहिती नसते. जीवाला जन्माला येतो तो इच्छा आहे की नाही ते कोण पाहिलं जात नाही. आणि जेव्हा तो जीव जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो शरीराचा, तोही त्याला विचारून होत नाही आणि म्हणून त्याला त्या हिशोबात धरलं जात नाही. म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे. आपण सतत विचार करायचा, माझ्याकडे कुठलाही अधिकार नाही. काम करायचं, कर्तव्य करायचं एवढाच अधिकार आहे. तर अधिकाराबद्दल, त्या कर्मातून मिळणाऱ्या फलाबद्दल आपण विचारच सोडलेला बरा. म्हणजे समाधानाची एक अवस्था आपल्याला प्राप्त होते आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण राहतो. कारण कर्म करणं, कर्तव्य करणं ही माझी सेवा आहे. आणि सेवा म्हणून कार्य करणारे जे सेवेकरी असतात ते आपल्याला प्राप्तीची इच्छा करत नाहीत, पगाराची इच्छा करत नाहीत, म्हणजे फळाची इच्छा करत नाहीत. हा एक मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर शांतपणे आयुष्यभर कर्म करत राहावं. समोर असलेली त्या कर्माला फक्त जो द्यायचा आहे आधार तो शास्त्राचा द्यावा आणि शास्त्राप्रमाणे ही जर कर्म करत आपण जर गेलो तर त्यामध्ये म्हणजे विधिते पाळे निषेधाते गाळे, शक्य आहे तेवढं करत राहायचं. बरेच वेळा काही गोष्टी लादल्या जातात, काही गोष्टी अंगावरून पडतात. अशा वेळी विधी आणि निषेधाचा तारतम्य शिल्लकच राहत नाही आणि तो जीव पराधीन होऊन प्रारब्धाच्या कचाट्यामध्ये अडकलेला असतो. असंही होऊ शकतं. म्हणून त्याचा विचार करावा, क्रियमान कर्माचा विचार करावा. आणि त्यासाठी इथं माऊली वर्णन करतात, हे 5 भौतिक जीवांचा सगळा जमा खर्च प्रकृती ठेवत असते. 26 नंबरची उभी आहे आता. जे आखुनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी. आटणी म्हणजे लयाला घालवते. पहिल्यांदा विस्तार करते आणि नंतर लयाला घालवते, म्हणजे त्याचा नाश करते. माझी कर्मा अकर्माची व्यवहारी प्रवृत्तू दावी. आता काय करतात? कारण हीच प्रकृती आहे. जगत उत्पत्तीच्या वेळी काय करते? या चारी ज्या टाकसाळ्या आहेत म्हणजे जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज, या प्रत्येकावर आकृत्या तयार करते, आकृतीचे आकडे घालते. आखुनी नाणे विस्तारे आणि पुन्हा त्या 84 लक्षाच्या संख्येचा ती विस्तारी करते. म्हणजे एका जीवापासून अनेक जीव होतात. एका जीवाबद्दल एक आकडा ठेवलेला आहे, पण त्या जीवापासून निर्माण तसले जीव, त्याची गणती नाही. त्यामुळं आपण म्हणू 84 लाखच आहेत आणि मनुष्यांची संख्या त्यातली किती लाख आहे म्हणून सांगितलेलं आहे? मानव 4 लाख आहेत. जारज विचार जर केला जारजामधला तर 4 लाखामध्ये प्राणी आणि माणूस जर असतील मग तेवढी संख्या तेवढीच पाहिजे होती. पण तशी कुठं आहे? माणसाचा प्रकार सांगितलेला आहे. तो माणसातला प्रकार, प्राण्यांचा प्रकार सांगितलेला आहे. प्राणी आहेत पण प्राण्यातले जे प्राणी तयार होतात त्यांची संख्या इथं धरलेली नाही. त्यामुळे किती संख्या होते याचा अंदाज आपण केलेला बरा. एक मासा हा प्रकार आहे पण माशांच्या पिल्लांची गणता याच्यात केलेली नाही 84 लक्ष मध्ये. ही गोष्ट फार महत्वाची आहे. माणसं आहेत, माणसांची मुलं बाळं ह्यात पकडलेली नाहीत. हे प्रकार आहे फक्त माणसांचा.
हे जर असा विचार जर आपण केला तर त्यांची गणती आपण म्हणतोय आता जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे. आता ही 700 कोटी जनता जर असेल तर मग इथं 4 लक्ष कसं काय सांगितलंय? त्याचा अर्थ हा घ्यावा लागतो. प्रकार आहे तो, मनुष्याचा प्रकार आहे. पण मनुष्याची पिलावळ जी आहे त्यांची गणना इथे केलेली नाही. म्हणून विस्तार करते प्रकृती म्हणतात. तर ह्या उद्भिदच्या किंवा जारस स्वेद ज्याच्याद्वारे प्रत्येकावर त्या नाण्याच्या 84 लक्षाच्या संख्येचा विस्तार करते आणि पाठी तयाची आटणी करी. म्हणजे प्रलय काळ जेव्हा येतो त्यावेळी त्या नाण्याची आटणी केली जाते. म्हणजे साम्यावस्था निर्माण केली जाते. विषमता निर्माण झाली की जगाची निर्मिती होते. त्याला क्षोभ म्हणतो आपण. क्षोभातून निर्मिती होते. पण जेव्हा काहीच नसतं आणि शांत असतं सगळं ना, प्रकृती शांत असते, काही निर्माण केलेलं नसतं, त्यावेळी आटणी केलेली असते, त्याला साम्यावस्था आपण मगाशी बघितलेल्या अगोदरच्या ओळीमध्ये साम्यावस्था निर्माण करते. आणि मधल्या काळामध्ये त्या नाण्याचं काय करते? धर्माधर्म म्हणजे कर्म आणि अकर्माच्या व्यापारामध्ये गुंतवून टाकते. त्यामध्ये कर्म अकर्म प्रवर्तू दावी. मधल्या काळात त्या नाण्याचं भांडवल धर्म अधर्माच्या व्यापारात गुंतवलेले दाखवते. तर असं आपल्याला थोडंसं कठीण वाटते. न ऐकलेले बरेचसे शब्द त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपण वरवर त्याचा अभ्यास करायला लावलोय की गुणकर्मानुसार ईश्वराच्या प्रेरणेने प्रकृती जन्माला घालत असते. म्हणजे प्रत्येकाचे गुण आणि प्रत्येकाची कर्म ही प्रकृती पकडून ठेवते आणि प्रकृतीकडून भगवंत ते करून घेतात. ह्या ठिकाणी जीवाला कोणताही अधिकार दिलेला नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या कर्माचा विषय ईश्वर ठेवत असतो. ईश्वर सत्तेवर प्रकृती करत असते. प्रकृती हा विस्तार जसा करते, ती विस्तार करते ती कुणाच्या सत्तेवर? ईश्वराच्या सत्तेवर करते. जीवाला थोडी सुद्धा सत्ता नाही. आणि सत्ता नसताना सुद्धा आपण सत्तेवर आहे असा गर्व करत असतो. आपण कुठेतरी अमुक आहे, अमुक तमुक आहोत. काय किंमत असते आपल्याला सांगा बघू. प्रकृती केवढी मोठी आहे, किती लक्ष हे सगळे कोट्यावधी जीव आहे, त्या जीवाची निर्मिती करणारा केवढा मोठा आहे. आणि आपण उगीच नको त्या अगदी मर्यादित आणि परिच्छिन्न असणाऱ्या एखाद्या डबक्यामध्ये स्वतःला मोठं समजत असतो. हा माझा अधिकार आहे, माझी सत्ता आहे. अरे पण तुझ्यावर सत्ता कुणाची आहे ते बघ. प्रत्येक ऑफिसामध्ये एक वरचढ अधिकारी असतो. त्यामुळे कुणाकडे सत्ता खऱ्या अर्थानं नसते. आपण म्हणतोय राष्ट्रपतींच्याकडे सगळे अधिकार आहेत, पण राष्ट्रपतीलाही तो व्यसन घालणारे आणखीन दुसरे कार्यकारी मंडळ असतं, न्याय मंडळ असतं, न्यायाधीश असतात. म्हणजे कोणच स्वाधीन नाही. कुठलाही जीव स्वकर्तृत्वावर काही करू शकत नाही. तर तो परावलंबी आहे. म्हणून प्रकृतीच्या द्वारे ईश्वर सत्तेनं सगळ्या गोष्टी घडत असतात. ईश्वर इच्छा म्हणण्यापेक्षा ईश्वर सत्ता शब्द वापरला तर तो योग्य होतो. ईश्वर सत्ता म्हणजे परस्पर ईश्वर तो साक्षीभावानं सगळ्या गोष्टी करत असतो, प्रकृतीकडून करून घेत असतो. पण कसं घेतो, चुकीचं काय करत नाही हे सांगायचं आहे. जी तो हिशेब कर्माचा हिशेब असतो तो ठेवत असतो आणि जीवाला काहीच त्यामधली सत्ता नसते. म्हणून प्रकृती करते. कुठं जन्माला यायचं, कोणत्या योनी जन्माला यायचं याबाबत जीव पराधीन आहे. मगाशी आपण त्याचा विचार केला. कोणत्या घरात यायचं, कोणत्या आईबाबाच्या पोटी यायचं, कोणत्या देशात कोणत्या ठिकाणी जन्माला यायचं, कोणता आकार घेऊन धारण करून जन्माला यायचं. म्हणजे कुत्र म्हणून जन्माला यायचं की माणूस म्हणून जन्माला यायचं की आणखीन काय जन्माला यायचं, स्त्री व्हायचं की पुरुष व्हायचं हेही आपल्या हातामध्ये नाही. किती पराधीनता आहे बघा. तरी सुद्धा जन्माला आल्यानंतर अधिकार गाजवायला आपण जातोच ना सगळ्यांच्यावरती. माझ्या अधिकाराखाली आपल्याला सगळ्यांनी राहिलं पाहिजे, माझा शब्द सगळ्यांनी मानला पाहिजे. किती आपण भ्रमामध्ये जगतो याचा विचार करा. कुठे जन्माला यायचं हे सुद्धा मला स्वातंत्र्य नाही, कधी जन्माला यायचं हेही स्वातंत्र्य नाही, आणि कोणत्या योनीमध्ये जे जात कुठल्या प्रकारचे आहे तेही माझ्या याच्यामध्ये असं नाही. त्याचा अर्थ जीव किती पराधीन आहे. म्हणजे कोण कसं निर्माण करावं, त्याचा आकार कसा असावा ही प्रकृती ठरवत असते. प्रकृती शब्दाचा अर्थ ईश्वराची व्यवस्था आहे प्रकृती, आणि ती ठरवत असते. त्यामुळे कर्म आणि अकर्माचा व्यवहार करून घेते.
काय कर्म कुठले आहेत म्हणजे काहीच कर्म केले नाही. कुठली कर्म आहेत ती धर्म अधर्म पाप पुण्य याचा सगळ्याचा निवाडा भगवंताच्या सत्तेवर प्रकृती करत असते. त्यामुळे एक श्लोक सुद्धा आहे, आयुष्य आयु भोग आणि जाती हे आपल्याकडं नाही. आयु म्हणजे किती जगायचं माझ्या हातात नाही, किंवा कोणकोणते भोग मला मिळणार आहेत हेही माझ्या हातामध्ये नाही. आणि जात मी माझी कोणती असणार आहे, पुरुष स्त्री प्राणी कीटक काय जात कुठली असणार आहे ही मला माहीत नाही. आणि म्हणू आपण ह्या जाती ज्या सगळ्या आहेत आणि धर्म वेगवेगळे आहेत ते कोणत्या धर्मामध्ये मी जन्माला यायचं याचंही स्वातंत्र्य माझ्याकडं नाही आहे. माझ्याकडं कोणतंच स्वातंत्र्य आहे सांगा? एकच स्वातंत्र्य आहे जीवाला, आणि ते म्हणजे कर्तव्य कर्म निष्काम भावानं कर्म करणं आणि ती ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करत राहणं. त्या भगवंताला एवढा मोठा आहे ना, तर त्याला काय करूया, वाहू हा संसार देवा पायी, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ह्या पलीकडे माणसाला अधिकारच काही शिल्लक राहत नाही. म्हणजे जो अधिकार आहे तोच करावा. म्हणून संतांनी नेहमी त्याचं प्रोत्साहन कशाला दिलेलं आहे, कर्तव्य कर्म, आणि ती कर्तव्य कर्म भगवंताच्या अनुसंधानामध्ये करावीत. कुठल्या प्रकाशामध्ये, अंधारात करायची नाही, प्रकाशात करायची. कुठल्या, ईश्वर रूपी सूर्याच्या प्रकाशामध्ये ती कर्म कशी करावीत, तर निष्काम भावानं करत राहावी. मला जन्माला घातलंय, माझं काही कर्तव्य आहे. मी आई आहे बाप आहे त्याची कर्तव्य आहेत. मी मुलगा आहे आजा आहे त्याची काही कर्तव्य आहेत. मी शिक्षक आहे वकील आहे डॉक्टर आहे त्यांची काही कर्तव्य आहे. त्या कर्तव्य भावनेनं जगणं एवढंच जीवाच्या हातामध्ये आहे. बाकी इतर प्राण्यांचं सोडूनच द्या, त्यांना तरी कसलीच स्वातंत्र्य, कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही. किमान आमच्याकडं क्रियमान तरी आहे, पण त्या क्रियमानाचा वापर तरी आम्हाला करता येतो. पण इतर प्राण्यांचा विचार करा, भोग योनी आहेत फक्त त्यांना कर्म आणि अकर्म काय नाही, त्यांना धर्म आणि अधर्म काय नाही, पाप पुण्याचा अजिबातच विचार नसतो. त्यांचं पुण्यही होत नाही आणि पापही होत नाही, असं सगळं वेगळं त्यांचा भोग योनी आहे. माणसाला फक्त पाप पुण्याचा विचार केलेला आहे, कारण त्याची एक ग्रेड आहे आणि त्यानुसार म्हणून आयुष्य किती, त्या आयुष्यात भोग किती, त्यात जाती कोणती, हे सगळं ईश्वरी सत्तेवर प्रकृती ठरवत असते. आणि ही नाणी अनंत विश्वात पसरून ठेवलेली आहेत, सगळीकडे पसरलेली आहेत विश्वभर. आता किती किती विश्व आहेत अशी पृथ्वी कुणाला माहिती, आपल्याला काय ठाऊक आहे. किती ब्रह्मांडामध्ये या किती लोक आहेत, किती लोकांमध्ये, लोक म्हटल्यानंतर किती लोक तिथं राहतात, काय कुठले वनस्पती काय राहतात, काय नुसते आहेत, काय राक्षस राहतात, काय देव गंधर्व राहतात, आणि ते कुठं राहतात, ते किती राहतात, काहीही कशाची मर्यादा आपल्याला कल्पनेनं सुद्धा कळत नाही. या कल्पनेच्या पलीकडं असणारे हे माझं स्वरूप आहे असं 9व्या अध्यायामध्येच माऊली म्हणतात. कल्पना पलीकडे ज्यावेळी पाहायला जाशील तू त्यावेळी मी तुला दिसेल. आपण नुसतं कल्पनेमध्ये रमतो, असं असेल तसं असेल. काय आहे आयुष्य माझं केवढं आहे ते माझ्या हातामध्ये आहे काय सांगा, की किती वर्ष मी जगायचं आणि कधी जायचं. मला जायची इच्छा असेल तर मी जाऊ शकत नाही, मला राहायची इच्छा असेल तर मी राहू शकत नाही. म्हणजे आयुष्य माझ्याकडं नाही. भोग किती घ्यायचे हे मला माहीत नाही. कधी कधी आयुष्य जास्त मिळतं आणि भोगायला काहीच नसतं, हातामध्ये साधनं काहीच नसतात, भोग काहीच मिळत नाही. भोग भरपूर समोर वाढून ठेवलेलं ताट असतं पण खाता येत नाही. काय काय आयुष्यच अपुरं पडतं, सगळं सोडून मध्येच जावं लागतं. मग भोग इतके आहे त्याचा काय उपयोग झाला का, काहीच नाही. दात असतात त्यावेळी खायला काय मग साहित्य नसतं, आणि ज्यावेळी दात पडलेले असतात त्यावेळी समोर आपला भोगांचा सगळा पसारा पडलेला असतो. काहीही आपल्याला अधिकार राहिलेले नसतात. पण माऊली काय म्हणतात, जे आखुनी नाणे विस्तारे, त्याचा विस्तार करते, पाठीत याची आठणी करे, परत त्यांना संपवणं हेही काम आहे. आणि संपणं गरजेचं आहे. संपलं नसतील तर नसतं तर या सृष्टीचं काय झालं असतं सांगा. हे चक्र चालू आहे की जसा उत्पत्ती आहे तसं त्यामध्ये त्याला लय आहे. प्रत्येक ठिकाणी लय असायलाच पाहिजे. नसेल तर फार विचित्र गोष्टी घडल्या असत्या, आपण कल्पना केलेली बरी. म्हणून प्रलयकाळी आयुष्य संपल्यावर त्याची आटणी करणं म्हणजे लय करण्याचं काम सुद्धा प्रकृती करते. त्यामुळे जीवाला उगीच वाटतंय आपण करता आहे.
हे कर्तृत्वाचा भाव जेव्हा जीव घालवेल ना, तेव्हा या भगवंताची सगळी ही चमत्कारिक गोष्टी त्याला कळायला लागतील आणि तो नतमस्तक होईल या सृष्टीकर्त्याच्या पुढे. आज आपण कुठंतरी नतमस्तक होतो, कुठंतरी मोठेपणा गाजवत होतो, पण मोठ्याचं मोठेपण हे त्या भगवंतामध्ये असतं सामावलेलं. बरं काय, मोठा जो होतो ना त्याच्या पाठीमागं कोणतरी मोठा असतं, म्हणून तो मोठा दिसत असतो आपल्याला. एखादा बुद्धिमान माणूस दिसला ना तर एवढी बुद्धी देणारा दुसरा बुद्धिमान कोणतरी असतो, तो आपल्याला दिसत नाही, परंतु आपण तो आहे हे समजून घेतलं पाहिजे. इथं वर्णन करतात, जीव उगीच आपल्या कर्तृत्वाचा भाव बाळगत असतो आणि इकडं तिकडं मिरवत असतो भ्रमानं. हा भ्रम टाकून दिला पाहिजे. मी माझ्या मतासारखं करणार आहे. आपल्याला आपल्या मताला काही किंमत नाही, काही किंमत नाही. आज असेल कदाचित आपल्या निवडणुकीमध्ये, अलीकडच्या इलेक्शनमध्ये कदाचित मताला किंमत असेल. म्हणतोय आपण माझ्या मताला किंमत आहे. वास्तविक किमतीनं मत दिलं तर ती किंमत येईल ना, तर किमतीनंही मत आपण देत नाही. ते तरी कुठं आपल्या मताला किंमत आहे. कोणतरी माझ्या वरचा माणूस कोणतरी मला सांगत असतोय तुम्ही अमक्याला मतदान केलं पाहिजे, म्हणजे माझ्या मताला हिथंही किंमत नाही. कुठं किंमत असते? मग किंमत नसते तर माझी किंमत मी का ठरवू नये? जीवाची किंमत जीवानंच ठरवायला पाहिजे ना. म्हणजे मला काही किंमत नाही हीच त्याची किंमत त्यानं ठरवायला पाहिजे. म्हणजे कर्तृत्वाचा भाव आणि अहंकार नष्ट होऊन जाईल. पण तो मुळातच तो अहंकार ठेवतो की माझ्याशिवाय काय चालत नाही, मी सगळं करतो. आणि हा जीवाचं कर्तृत्व खरं बघायला गेलं तर भगवंताचा. भगवंतानं आयुष्य दिलं, भगवंतानं हा देह दिला आणि भगवंतानं भोग दिलेले आहेत. म्हणजे माझे भोगही माझे नाहीत, शरीरही माझं नाही, आयुष्य जीवनसुद्धा माझं नाही. म्हणजे मला दिलेलं जीवन, मला दिलेली भोगसामुग्री आणि मला भोग भोगण्यासाठी दिलेलं शरीर हे साधन हे माझं नाही. त्यामुळं ही सगळ्या गोष्टी नाशाकडे जाणाऱ्या आहेत. आणि नाशाकडे जाणं याचा अर्थ नवीन काहीतरी उत्पन्न होणं आहे. नवीन उत्पन्न होण्याचा आपल्याला आनंद असला पाहिजे. म्हणून नाशाबद्दलचं दुःख नसावं. त्याला नाश म्हणू नये, तर त्याला नवीन उत्पादन म्हणावं. आपण म्हणतोय नाश झाला, मृत्यू झाला म्हणजे कशाचा तरी नाश झाला. नाश नाही तर ते पुन्हा उत्पन्न होण्यासाठी आहे. एखादं फळ ज्यावेळी झाडाचं परिपक्व होऊन खाली पडतं त्यावेळी त्याचा नाश नसतो, तर त्याचं बीज परत रुजत असतं आणि नवीन झाडाची निर्मिती होत असते. त्यामध्ये आनंदच असायला पाहिजे ना. त्यामुळे मृत्यू हा सोहळा असायला पाहिजे. आपल्याला मृत्यू हा दुःखदायक आणि भयकारक वाटतो. त्याचं कारण आहे आपल्याला तो नाश वाटतो. म्हणून जीवानं आपली जी मर्यादा आहे ती मर्यादा लक्षात ठेवावी आणि शरीराचं मूल्य पण लक्षात ठेवावं. ज्या योनीमध्ये आपल्याला घातलेलं आहे, जी मनुष्य योनी आपल्याला दिलेली आहे, याच्यामध्ये खूप काही करण्यासारखी सिस्टीम आहे, पण त्या सिस्टीमचा वापर आपण करत नाही. आपल्याकडे एवढा मोठा प्रचंड असा मेंदू दिलेला आहे, प्रचंड कार्य करणारी बुद्धी आणि विवेक दिलेला असतो, मन मोठं दिलेलं असतं जे काही करू शकतं. परंतु त्याचं काय करावं हे जीवाला कळत नसल्यामुळं जीव त्या मूल्याचा वापर करत नाही, त्याचं अवमूल्यन करतो. म्हणजे त्याची काय होतं, त्याची किंमत खरी त्याला कळत नाही. एखादा पारखी असतो ना, हिरा पारखी, रत्न पारखी, जो जशी रत्नाची किंमत करतो तशी रत्नाची किंमत संतान आहे. बरं काय, आपल्या शरीराची किंमत. म्हणून ते ओरडून ग्रंथाद्वारे शास्त्राद्वारे सांगत असतात की असं काय नका करू, नाश आयुष्याचा नाश करून घेऊ नका भोगामध्ये नुसत्या. आणि म्हणून म्हणतात की प्रलयकाळी हीच प्रकृती आयुष्य संपल्यानंतर त्याची आठवणी करते. त्याचं आयुष्य संपलं ना म्हणजे प्रत्येकाला आयुष्य आहे. आपण म्हणजे माणसालाच आयुष्य आहे, पण खुर्चीला आयुष्य आहे, मोबाईलला आयुष्य आहे, घड्याळाला आयुष्य आहे, काही घ्या तुम्ही, टेबलाला आयुष्य आहे. ज्यावेळी ते तयार होते त्यावेळी त्याचं आयुष्य ठरलेलं असतं. हळूहळू ते मोडत जात असतं. आपण म्हणतो एकदम मोडलं, एकदम काही मोडत नाही. प्रकृती हळूहळू सगळं करत असते. आपण रोज मरत असतो, आपल्याला वाटतं एकदम मेलो वाटतंय आपण. नाही, फक्त श्वास कोंडायचा आणि थांबायचा राहिलेला असतो, बाकी सगळं संपत आलेलं असतं. म्हणून आपण मरणं रोजचं असतं, मग रोज मरत असतो. त्यावरून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, माझ्या हातामध्ये आयुष्य, भोग आणि जाती सगळं प्रकृतीनं आपल्याकडं आणि भगवंताने आपल्याकडे ठेवलेलं आहे. माऊली म्हणतात, जे आखुनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी, माझी कर्माच्या व्यवहारी प्रवृत्तू दावी. हे रूपक परी असो,
माऊली आणि परत काय म्हणतात बघा, असू दे आता हे रूपक मी केलं. सांगो उघड जैसे हे परी येसो, हे रूपक असो या युगाने की विषय स्पष्ट होईल तो सांगतो आता तुला. सांगो उघड जैसे परी येसो, परी येसो म्हणजे तुला उघड करून सांगतो. तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे, सारांश प्रकृतीच नामरूपाचा विस्तार करते. म्हणजे नाम रूप धारण केलेली गोष्ट तिलाच प्रकृती म्हणतात, अन्याला नाही. म्हणजे नामरूपाला आकाराला आलेलं रूपाला आलेलं जे असतं ते प्रकृतीमध्ये मोडतं. नाण्याचं रूपक इथं राहू दे म्हणतात. एक रूपक केले ना नाण्याचं, राहू दे. प्रकृतीच नामरूपाचा विस्तार करते, अतिरेक करते या शब्दाचा अर्थ विस्तार करते. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी रूपक आलेलं आहे. रूपक हा अलंकार आहे. माऊली म्हणतात हे रूपक परी असो, हे नाण्याचे इथे एक रूपक केलेलं आहे. रूपक कसं असते बघा, त्याच्यासारखंच असणारी एखादी दिसणारी गोष्ट असते ना, त्याचंच वर्णन दुसऱ्या एखाद्या शब्दाने केलं जातं, त्याला रूपक करणं म्हणतात. म्हणजे दुसरी एक गोष्ट एक उपमा तशीच आहे आणि रूपक ही दोन्ही तशीच आहेत. दोन्ही समान अलंकार वाटतात. हा, उपमा अलंकार आणि रूपक अलंकार मराठीतले आहेत, व्याकरणची भाषा आहे, त्याचा काही संबंध आपल्या विवेचनाशी नाही. पण तरीसुद्धा रूपक कसं माऊली बोलतात ना, मराठी भाषेचं ज्ञान खोलीत उतरायचं असेल ना मराठी भाषेच्या, तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा. विशेष करून शिक्षकाने तरी करावाच करावा. कारण फार महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक हा एक मोठा समाज प्रबोधक असतो, करण्याचं काम करत असतो. आणि त्यामुळं शब्दाची ठेवण आणि अलंकार बघायचे असतील तर आपल्याला माऊलींच्या या शब्दामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्यासारखं दिसणारे दुसऱ्या वस्तूचं उदाहरण असतं. तादृश्य तत्सदृश्य दुसऱ्या वस्तूचं उदाहरण असतं, त्यास उपमा अलंकार म्हणतात. तसंच दिले जातं. म्हणजे भेद दाखवून त्यामध्ये भेद दाखवायचा. ही दोन वेगवेगळे आहेत पण त्याच्यासारखे आहे हे दाखवण्यासाठी उपमा अलंकार असतो. आणि दुसऱ्या वेळी भेद न दाखवता त्यामधला अभेद दाखवायचा आहे, तादात्म्य दाखवण्यासाठी रूपकाचा वापर करतात. असा उपमा आणि रूपकमध्ये फरक आहे. माऊलींचा 18व्या अध्यायामध्ये उभे आहे बघा, चंद्रमेजे आलांछन. कुणाचं वर्णन करतात माहिती आहे काय ते? त्या पसायदानामध्ये संतांचं वर्णन केलंय. संत कसे आहेत? चंद्रासारखे आहेत. संत चंद्राप्रमाणे उपमा दिली चंद्राची. संतांना कुणाची उपमा दिली? चंद्राप्रमाणे. आणि चंद्रमेजे आलांछन म्हणजे चंद्रावरती डाग आहेत तसे संतावरती नाही. आता तिथं रूपक केलं बघा, चंद्रमेजे आलांछन, तिथं अभेद दाखवलेला. म्हणजे अभेद दाखवून वर्णन करणं हाही रूपक असतं. आणि भेद दाखवून त्याच्यासारखी वस्तूचं वर्णन उदाहरण देणं ही उपमा असते. असो, आपल्याला त्याच्याशी एवढं काय जायचं नाही खोलावर. तर भूतसृष्टीवर नाणे पाडण्याची जी टाकसाळ आहे त्याचं एक रूपक इथं केलेलं आहे. माऊली म्हणतात ते रूपक आता जाऊ दे, हे रूपक परी असो. सांगो उघड जैसे ए परी येसो. आता जे उघड आहे तुला सांगतो, तरी नामरूपाचा आतिसो प्रकृतीच कीजे. आतिसो म्हणजे विस्तार, विस्तार, अतिरेक. परमपूज्य खंडारकर महाराजांनी त्याचा अर्थ अतिरेक असा केलेला आहे. म्हणजे अतिरेक शब्दाचा अर्थ आहे वाढ होणे, विस्तार करणे. त्यामुळं या भूतसृष्टीवर नाणे पाडण्याचा जर रूपक केलेला आहे तर प्रकृती नामरूपाचा व्यवहार करते. आणि जग व्यवहारा करता इथं 5 अंशाची कल्पना केलेली आहे शास्त्रानं. 5 अंश आहेत प्रकृतीमध्ये. प्रकृती बनते त्या प्रत्येक प्रकृतीमध्ये, म्हणजे मायेमध्ये, प्रत्येक प्रकृती नाही शब्द चुकीचा आहे, प्रकृतीमध्ये म्हणजे मायेमध्ये या 5 अंश आहेत. प्रकृतीमध्ये आपण म्हणूया अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप, अशी 5 तत्व एखाद्या या प्रकृतीमध्ये आपल्याला बघायला दिसतात. याचा श्लोक सुद्धा प्रसिद्ध आहे. मला वाटतं दृग्दृश्य विवेकमध्ये हा श्लोक आहे, किंवा असावा. काय असेल त्यांनी जिज्ञासू असतील त्याने ते ओळखून घ्यावं. पंचदशीमध्ये किंवा दृग्दृश्य विवेकमध्ये असावा. अस्ति भाती प्रिय रूपम नाम चैत्यंश पंचकम आद्यत्रेय ब्रह्मरूपम मायारूपो ततोदयन द्वयम. ती दुसरी 2 आहेत ना ती मायारूप आहेत. पहिली आद्यत्रेयम ब्रह्मरूपम म्हणजे अस्ति भाती प्रिय, हे 3 आहेत, ही ब्रह्मरूप आहेत. आणि नाम आणि रूप आहेत, ही 2 मायेची रूप आहेत. 3 ब्रह्माची रूप आहेत आणि 2 मायेची रूप आहेत. म्हणजे प्रकृती जी नटलेली आहे ही जगतामध्ये 5 अंशानं नटलेले आहेत. पहिले 3 अंश हे अधिष्ठान ब्रह्माचे आहेत
आणि 2 अंश जे आहेत बदलणारे आहेत म्हणून मायेचे आहेत. नाम बदलतात, रूप बदलतं, पण अस्ति भाती प्रिय रूप बदलत नाही. फार सुंदर श्लोक आहे. अस्ति भाती प्रिय रूपम नाम चेत्यांश पंचकम. अंश आहेत, त्यामध्ये 5 अंश आहेत. आद्यत्रयम ब्रह्मरूपम. आद्य म्हणजे पहिले जे आहेत ते ब्रह्मरूप आहेत आणि माया रूपे रूपो त्वतोदयम, जे दुरलेले 2 आहेत ते मायेचे आहेत, असं वर्णन शास्त्राने करून ठेवलेलं आहे. विचार जर करायला गेलो तर जास्तीत जास्त लक्षणं जी आपल्याला बघायला मिळतात प्रकृतीमध्ये, जी ब्रह्माची लक्षणं आहेत, भगवंताची लक्षणं आहेत. त्यामुळे मायेचं प्रमाण कमी आहे. मायेचा विचार केला तर माया 40%च आहे म्हणायला पाहिजे, कारण 2च अंश त्याचे आहेत. जर 5 अंश धरले 20-20% तर लक्षात येईल आपल्याला, तर 20-60% अंश हे ब्रह्मरूपाचे आहेत, देवाचे आहेत, भगवंताचे आहेत. म्हणजे भगवंत जास्त दिसायला पाहिजे, पण आपल्याला नामरूपच जास्त दिसतात. जे 40%च आहे तेच जास्त दिसायला लागतं आणि 60% दिसतच नाही. म्हणून विचार इथं सांगितलेला आहे की आपली दृष्टी जी आहे स्थूल आहे, त्यामुळं आपल्याला स्थूल नामरूपेच अनुभवाला येतात. जेव्हा दृष्टी सूक्ष्म होईल ना, त्यावेळी नामरूप दिसायची बंद होतील आणि अस्तिभाती प्रियच 3च रूपं दिसायला लागतील. म्हणजे भगवंतच दिसायला लागेल. ब्रह्मा विष्णू महेश हीच त्यामधली जोडी आहेत, ती त्रिकुट आहेत ती. दत्तात्रेयांच्या अवतारामध्ये त्यांना एकत्र आणून ठेवलंय, ते त्याचं कारण तेच आहे. ते सगळेजण आहेत ना, ते त्रिकुट आहे, हे एकत्र ब्रह्माचे अंश आहेत. त्यामुळे ब्रह्माचे अंश असले तरी दृष्टी आपली स्थूल आहे. त्यामुळे नामरूपाकडेच माझं लक्ष जातं, इतरत्र जात नाही. केन उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्रुती आहे बघा. प्रतिबोधा विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. कोणत्याही बोधामागे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा आत्मा आहे, म्हणजे भगवंत आहे. त्यामुळं आपण दृश्याचा पाठलाग न करता त्या भगवंताच्या म्हणजे त्या आत्मतत्वाच्या अनुसंधानामध्ये राहावं. ही नामरूप ही दृश्यामध्ये मोडतात आणि 3 रूप ही भगवंताची तत्व आहेत. पण भगवंताच्या तत्वाचा कोणी विचारच करत नाही, इतकी जास्त असून सुद्धा. वास्तविक जे जास्त आहे ते अनुभवाला यायला पाहिजे होतं, पण उलटच होतंय जीवाचं. ते कमी आहे, जे आकर्षित करतं, जे दिसतं जाणवतं, जे अनुभवात आहे ते प्रत्यक्षामध्ये, त्याच्याकडेच लक्ष जातं. नामरूप प्रत्यक्षात आहेत ना. अस्ति कुठं प्रत्यक्षात आहे, भाती कुठं प्रत्यक्षात आहे, किंवा प्रिय कुठं प्रत्यक्षात आहे. सच्चिद आनंद. जसे अस्ति भाती प्रिय आहेत ना, तसं सच्चिद आनंद. ही सच्चिद आनंद रूप जी लक्षणं सांगितलेली आहेत ब्रह्माची, ही प्रतीतीला येत नाहीत, फक्त संतांना आलीत. म्हणून संतांचं सगळं लक्ष अनुसंधान तिकडं आहे आणि आमचं अनुसंधान प्रपंचाशी आहे. आम्ही प्रपंचाशी तादात्म्याने राहतो आणि संत आणि जीवनमुक्त भगवंताशी तादात्म्याने राहतात. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे, ते दिसतच नाही. अनेक श्रुती आहे बघा. आरामश्य पश्यन्ति न पश्यन्ति कश्चन. म्हणजे लोक भगवंताने निर्माण केलेला बगीच्याला बागेला पाहतात, परंतु तिच्या निर्मात्याला पाहत नाहीत. लोक कशाला पाहतात, तर निर्माण केलेला बगीचा जो असतो त्या बागेला पाहतात, पण बाग निर्माण कोणी केली त्या निर्मात्याला पाहत नाहीत. म्हणजे विचार केलेला मुद्दा कसा आहे बघा. संतांचं लक्ष मात्र कसं असतं, सगळ्या ह्या उपाधीच्या पाठीमागं त्यांचं लक्ष असतं आणि आम्ही नामरूपाच्या उपाध्या पाहत असतो. कुणाचा अधिकार किती आहे ती एक उपाधीच आहे. कोण कुठल्या अधिकारावर आहे त्या विचारानं नमस्कार त्याला करायचा. साहेब आहे तर साहेबाचा नमस्कार वेगळा, आणि शिपायाला जर बोलायचं असेल, त्याला जर प्रतिसाद द्यायचा असेल तर त्याच्याशी वागणं आमचं वेगळं आहे, कारण आम्ही उपाधीमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून आपण नाम आणि रूपाच्या उपाध्या आहेत, आकाराची उपाधी आहे आणि म्हणूनच आपण त्यामध्ये अडकलेलो आहोत. संत मात्र काय करतात, या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. त्यांचं स्वीकारणं वेगळं आहे आणि आमचं स्वीकारणं वेगळं आहे. उपाधीच्या पाठीमागं गुप्त असलेलं चैतन्य आपल्याला कळत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे, लोक भगवंतानं निर्माण केलेला बगीचा पाहतात, पण बगीचाच्या निर्माता कोण आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. स्वामी विवेकानंद प्रवास करत होते, जहाजातून प्रवास करत होते, बाहेर डेकवर उभा राहिले, संध्याकाळ रात्रीची वेळ होते,
चंद्रप्रकाश होता, सगळीकडे चांदणं पडलेलं होतं. खाली असं निळशार असं पाणी आणि वरती निळशार असं आकाश दोन्ही बघत होते. आता त्यांची कविबुद्धी होती, त्यामुळं प्रतिभा होती त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांना कविता सुद्धा लागली. किती सुंदर आकाश आहे, किती सुंदर पाणी आहे, म्हणजे जगातली प्रकृतीसुद्धा किती सुंदर आहे नटलेली. आपण ज्यावेळी एका एका ठिकाणी बघायला जातो ना, त्यावेळी त्याचे धबधबे आणि इतर सगळे जे बघायला मिळतात आपल्याला, झाडांच्या रचना, त्याची फळं, त्यांचा रस, त्यातलं चव, किती विविधता भगवंताने ठेवलेली आहे आपल्याला बघायला मिळते. पण आपण तेच बघत असतो, पण ज्यानं ते निर्माण केलं त्याच्याकडे लक्ष नसतं. स्वामी विवेकानंद जेव्हा पाण्याकडे पाहतात, आकाशाकडे पाहतात आणि बघत राहतात, म्हणतात मी एवढा संन्याशी पण तरीसुद्धा या सुंदर अशा दिसणाऱ्या गोष्टीमध्ये अडकलोच ना. मायेचं रूप आहे सगळं आहे, सुंदर आकाश आणि सुंदर असं असणारं पाण्याचं निळशार पाणी. पण हे सगळं आहे, पण याच्या पाठीमागं असणारं जे तत्व आहे, जर हे इतकं सुंदर असेल तर त्याच्या पाठीमागचं सौंदर्य केवढं असेल, मग ते तत्व किती सुंदर असेल, असा विचार कुणाला सुचला? स्वामी विवेकानंदांना. म्हणून म्हटलंय उपाधीच्या पाठीमागे असलेलं चैतन्य संत स्वीकारतात. त्याचं कारण ते आहे की त्यांना उपाधीच्या पाठीमागच ते बघतात, वरती त्याचा अधिष्ठानाकडे लक्ष असतं, वरच्या अधिष्ठानाकडे आणि उपाधीकडे नसतं. आणि विचार तसं झाला. ते म्हणलेत, काय म्हणलेत, द माया इज व्हेरी ब्युटिफुल. कसं म्हणतात ते, इफ द माया इज ब्युटिफुल, इफ द माया इज ब्युटिफुल, व्हॉट इज द रियालिटी बिहाइंड. त्यांचं वाक्य आहे, जर माया इतकी सुंदर असेल तर त्याच्या पाठीमागचं वास्तव किती सुंदर असेल. आपण सौंदर्याकडे बघताना सौंदर्य पाहतो, पण सौंदर्याची निर्मिती करणारा सुंदर किती असेल याचा विचार करत नाही. तो विचार करणं फार गरजेचं आहे. काश्मीरचं सौंदर्य पाहतो, एखाद्या धबधब्याचं सौंदर्य पाहतो, झाडावेलींचं सौंदर्य पाहतो, आकाशाचं चांदण्यांचं सौंदर्य पाहतो, पण या सुंदर सौंदर्याला सुंदर करणारा श्याम सुंदर किती सुंदर असेल याचा विचार आपण करत नाही. निर्मात्याकडे लक्ष लागलं की मग निर्मिती जी आहे ती कमी दर्जाची ठरते, त्याच्यावरल्या आसक्ती कमी होते. कारण निर्मितीमधल्या आसक्तीमुळंच माझी भक्ती कमी झालेली आहे. निर्मात्याकडे जर आसक्ती निर्माण झाली की त्याला भक्ती म्हणायची, भगवंताकडेच आसक्ती निर्माण झाली तर ती भक्ती असते. म्हणून कुठलीही गोष्ट बघितली की त्या ठिकाणी ती शोभा जी आलेली असते त्या शोभेला कारण निर्माता आहे. माझ्या अंगठी हातामध्ये आहे, अंगठीची शोभा ही अंगठीमुळं नसते बरं का, तर बोटामुळे असते. हे आपल्या लक्षात येतच नाही. अंगठीची व ती बनवण्याची स्तुती आपण करत बसतो. अंगठीची स्तुती करतो, काय सुंदर अंगठी आहे हो, काय सुंदर आकार आहे हो, त्यातला खडा किती सुंदर आहे हो, सगळं बरोबर आहे. कोणत्या सोनाराने केली हो, तो सोनार किती हुशार असेल हो, याची स्तुती असते. अंगठीची स्तुती, अंगठी बनवण्याची स्तुती, पण ज्या बोटामध्ये घातलीस ते बोटाची स्तुती कधी करायची. बोट नसतं तर अंगठीला काय किंमत राहिली असती. गळ्यामध्ये आपण सोनं घालतो तर गळा नसता तर सोन्याला काय किंमत राहिली असती. कबीर महाराजांचा दोहा सांगतात ना, की काय म्हणतात, जिस नात ने तुझे नतनी दी उसका तुम बहुत जय जयकार कर रही हो, लेकिन जिस जगन्नाथ ने तुझे नाक दिया उसको क्यों भूल रही हो. नाक नसतं तर नतनीला काय किंमत राहिली असते. पण पहिली सुरुवात जी आहे ना ती आठवण व्हावी, माझ्या देहाची ठेवण, ही ठेवण ठेवणारा जो आहे तो भगवंत, तो किती, त्याच्याबद्दल मी किती काय असलो पाहिजे, अगदी कृतज्ञ असलो पाहिजे, याची जाणीव व्हायला लागते. त्यामुळं आपल्याला परमात्म्याचं दर्शनच होत नाही. त्याचं कारण आहे आपण खोलवर जाऊन बघत नाही. म्हणून बाहेर स्थूल रूपाने प्रपंच आहे, आत सूक्ष्म रूपाने जगताची प्रतीती आहे, बाकी काही नाही. आत ही प्रपंच भरला, बाहेर ही प्रपंचच दिसतो. प्रपंचाचा विचार आणि प्रपंच पाहणं चालू आहे. त्यामुळं आम्हाला प्रत्यक्ष काहीतरी दिसल्याशिवाय आमचा विश्वासच बसत नाही. आम्हाला प्रत्यक्ष दिसावं लागतं आणि प्रत्यक्ष नाही दिसलं तर ते आपण नाही म्हणतो. आणि तसंच भगवंताचं झालेलं आहे. म्हणजे एखाद्या वैद्याला म्हणावं, डॉक्टरला म्हणावं, माझा तुमच्यावर विश्वास नाही. विश्वास पटेल पण केव्हा पटेल बघा, माझा रोग बरा करा, मग माझा विश्वास तुमच्यावर बसेल. आता वैद्य काय म्हणतो, रोग बरा करणार आहे की, पण तू औषध घे,
आणि मग सांग ना. मग नाही, अगोदर रोग बरा करा मग मी औषध घेतो. माझा विश्वास नाही तुमच्यावर. ह्याला काय अर्थ आहे काय बोलण्याला? अगोदर म्हणे रोग बरा करा आणि मग मी औषध घेणार आहे. असं कसं शक्य आहे? आणि त्यासाठीच विचार केलेला आहे. औषधावर विश्वास नंतर ठेवू म्हणतो तो. रोग बरा झाला तरच औषध सेवन करेल. आणि हा वैद्य काय म्हणतात, डॉक्टर म्हणतात औषध घे, त्याच्याशिवाय रोग जाणार नाही. आणि औषध शब्दाचा अर्थ आहे की आसक्ती आहे ती सोड, ते पथ्य पाळ आणि त्या पथ्यासहित औषध घे. ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल. तुकाराम महाराज म्हणतात कुठला काढा घे? ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल. मग काय होईल? पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे न सेवी. कुठलं सेवन कर? तर विठोबाच्या नामाचं पथ्य घे, ते पथ्य सेवन कर. भवरोग ऐसे जाय अनिक काय क्षुल्लके. उरलेल्याला काय किंमत आहे? एकदा भवरोग जर गेला तर तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूताची. म्हणजे या भूतमात्राची जी सृष्टी जी आहे त्या सृष्टीपासून त्रास जो होतो त्या सृष्टीचा तुला बाधा होणार नाही. तू जर ब्रह्मरस काढा घेतलास आणि पथ्य नाम विठोबाचे. दोन गोष्टी तुकोबा, एक 2-3 4 ओळीचाच अभंग आहे. किती सुंदर अभंग आहे बघा. ब्रह्मरस घेही काढा जेणे पिढा वारेल. कुठली? भवरोगाची. पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचेन सेवी. काय उगाच बडबड करत बसू नकोस. तर फक्त पथ्य नाम विठोबाचे. भवरोग ऐसे जाय अनिक काय क्षुल्लके. क्षुल्लक कशाला म्हणते क्षुल्लक? तर क्षुल्लक शब्दाचा अर्थ आहे इतर जे सगळं प्रापंचिक आहे, जे विषय भोग आहेत ते त्याचा विचार सोड. तुका म्हणे नव्हे बाधा अनिक कदा भूताची. तुला कधीही भूताची भूतबाधा होणार. भूतबाधा शब्दाचा अर्थ काय? प्रकृतीच्या आणि या मायेच्या आकर्षणामध्ये तू गुंतून स्वतःचं स्वत्व घालवून घेणार नाहीस. जर तू भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलास, ब्रह्मरस काढा घेतलास, विठोबाचं नाम हे पथ्य म्हणून घ्यायला लागला तर निश्चितच तुला त्याचा बाधा टाळता येईल. आपण एक बघितली वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.